नमस्कार. मी गजानन काळे अज्ञात पैलूमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, नवीन गाडी असो किंवा घर किंवा लहान बाळ, आपण लगेच म्हणतो नजर लागली बरं का. मग कुणीतरी लिंबू मिरची बांधतं, तर कुणी काळी बाहुलं बांधतं, तर कुणी बाळाच्या गालावर काळा टिक्का लावतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की एका लिंबू आणि 7 मिरच्यामध्ये असं काय आहे जे संकट रोखू शकतं? की हे फक्त एक समाधान आहे? विज्ञानाला दृष्ट लागणे मान्य आहे का? आणि आपल्या पूर्वजांनी ही प्रथा सुरू केली तेव्हा त्यामागे काही आरोग्यशास्त्र दडलं होतं का? आजच्या भागात आपण श्रद्धा आणि विज्ञानाचा तो दुवा शोधणार आहोत, जो आजही अज्ञात आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला नजर लागण्यामागचं ते बायो इलेक्ट्रिक सत्य सांगणार आहे, जे ऐकून तुमचे डोळे उघडतील. यापूर्वी आपल्याला एक मी विनंती करू इच्छितो. अज्ञात पैलू चॅनल हे आम्ही नुकतीच सुरू केली आहे. यामध्ये आम्ही न उलगडलेले पैलू आम्ही आपल्यासमोर आणत असतो, आणि ते देखील पुराव्यासह. कोणतेही माहिती कथेच्या आधारे किंवा काल्पनिक माहिती नसून ते सत्यावर आधारित किंवा त्याचे काही पुरावे, संदर्भ यांच्या आधारे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण हे चॅनल सक्सेस होण्यासाठी आपलं सहकार्य मोलाचं आहे. यामुळे कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करत चला. मित्रांनो, मला माहीत आहे चॅनलमध्ये अजून काही भरपूर त्रुटी असतील. यामध्ये व्हिडिओमध्ये, ऑडिओमध्ये किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये अजून काही त्रुटी राहत असतील. पण नवीन असल्यामुळे ते होणं स्वाभाविक आहे. भविष्यामध्ये ती त्रुटी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण अजून देखील आपल्याला विनंती करू शकतो, आपल्या सहकार्याशिवाय काही शक्य नाही. त्यामुळे आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी गॅरंटी देतो, आपल्याला सर्व माहिती यापुढे किंवा आत्ता देखील जी माहिती आपण देत आहोत ते सर्व संदर्भनिशी माहिती देत असतो. यामध्ये कुठलीही फेक माहिती नसते. मी एक स्वतः पत्रकार असल्यामुळे मी कोणतीही माहिती पारखल्याशिवाय देत नसतो. यामुळे कृपया चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपण आता मुख्य विषयाकडे वळूया. नेहमीप्रमाणे आपण या माहितीसाठी विविध क्षेत्रातील संदर्भाचा आधार घेतला आहे. पहिला आहे आयुर्वेदिक आणि प्राचीन भारतीय संहिता. नैसर्गिक कीटकनाशकाचा वापर, यामधून आपण माहिती घेतली आहे. दुसरा आहे मानसशास्त्र, नोशेबो इफेक्ट आणि मानवी मेंदूवर होणारा परिणाम. तिसरा आहे बायोफिजिक्स, मानवी शरीरातील ऊर्जा लहरी आणि त्यांचे विसर्जन. चौथा आहे लोकपरंपरा, विविध राज्यातील दृष्ट काढण्याचा वेगवेगळ्या पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास आम्ही केलेला आहे. पहिली गोष्ट, आपण दाराला किंवा गाडीला लिंबू मिरची का लावतो? प्राचीन काळी लोकांची घरे मातीची असायची आणि दारे लाकडी असायची. त्या काळी आज सारखी केमिकल्स उपलब्ध नव्हती. लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि मिरचीमध्ये कॅप्सायसिन नावाचा घटक असतो. जेव्हा सुती दोरीतून तो ओवले जातात तेव्हा त्यातून एक विशिष्ट वास हवेत पसरतो. हा वास माशा, ढास आणि विषारी कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरला जायचा. म्हणजे जो लिंबू मिरची आपल्या नजर रोखणारी वाढते, ती प्रत्यक्षात रोगराई रोखण्यासाठी वापरली जाणारी एक नैसर्गिक पद्धत होती. आता वळूया सर्वात रहस्यमयी भागाकडे, म्हणजेच नजर लागणे म्हणजे काय. विज्ञानानुसार मानवी शरीर हे ऊर्जेचा स्रोत आहे. आपल्या डोळ्यातून सतत सूक्ष्म लहरी बाहेर पडत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याकडे अत्यंत ईर्ष्या, मत्सर किंवा अति कुतूहलाने पाहते, जेव्हा त्या व्यक्तीच्या मेंदूतून निघणाऱ्या लहरी समोरच्या व्यक्तीच्या ऑरा म्हणजेच ऊर्जा मंडळ वर परिणाम करतात. काही लोकांच्या मते यालाच आपण नजर लागणे म्हणतो. यामुळे थकवा जाणवणे, डोकेदुखी किंवा लहान मुलांचे रडणे असे प्रकार घडतात, ज्याला विज्ञान सायकोसोमॅटिक प्रतिसाद म्हणते. नवीन घराबाहेर काळं बाहुलं किंवा राक्षसाचा चेहरा का लावतात? जर कोणी तुमच्या नवीन घराकडे मत्सराने पाहत असतील तर त्यांचं लक्ष आधी कुरूप बाहुल्याकडे जातं. जेव्हा मनातील तीव्रता एखाद्या सेकंदासाठी विचलित होते तेव्हा त्या व्यक्तीकडून निघणाऱ्या नकारात्मक लहरीची शक्ती कमी होते. हे एक प्रकारे लक्ष वेधून घेण्याचं मानसशास्त्र आहे. आता पाहूया दृष्ट काढणं म्हणजे काय. मीठ, मोहरी आणि लाल मिरच्या अंगावून उतरून आगीत का टाकतात? मीठ हे ऊर्जेचे वाहक आहे. शरीराभोवती साठलेले स्थिर विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काढून टाकण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. आता दुष्ट निघाली आहे हा विचार मनात येताच मेंदूतून डोपामाइन स्त्रावतं, ज्यामुळे व्यक्तीला तणावमुक्त वाटतं. हा एक प्रकारचा प्लॅसिबो इफेक्ट आहे. मित्रांनो,
नजर आणि लिंबू मिरची या केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर त्यामागे आपल्या पूर्वजांनी मांडलेले एक सूक्ष्म विज्ञान दडलं आहे. काळाच्या ओघात त्यामागचं विज्ञान हरवलं आणि फक्त प्रथा उरली. सत्य हेच आहे की तुमचं मन आणि विचार जेवढं सकारात्मक असतील, तेवढी कोणतीही नजर तुम्हाला इजा करू शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अज्ञात पैलूच्या या मोहिमेमध्ये माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी गजानन काळे तुमची रजा घेतोय. पाहत राहा अज्ञात पैलू. धन्यवाद.